नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर लिटिल चॅम्प विशेषच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव शोभा धनंजय पाटील आणि ज्या लिटिल चॅम्पला आज आपण भेटणार आहोत तन्वी धनंजय पाटील. आजच्या भागात आपण तन्वीशी संवाद साधणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. तन्वीच्या मॅन्डोलिनची झाली राज्यभर कीर्ती. आदेश भाऊजींच्या होम मिनिस्टरमध्ये धनंजय रावांचं नाव घेताना माझ्या मनाला येते आनंदाची भरती. अरे वा. मग आता आपण मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध शोभामुळे कळला मला जीवनाचा आनंद. काय सांगते म्हणजे चेहऱ्यावरच कळलं आम्हाला. परत द्या ओळख करून सगळ्यांची ओळख. हां, ह्या माझ्या धाकट्या नंदुबाई. नमस्कार. ही माझी मोठी कन्या. नमस्कार. त्या मधल्या नंदुबाई. नमस्कार. ह्या मोठ्या नंदुबाई. नमस्कार. आणि हे धाकट्या नंदुबाईंचे ते मिस्टर. नमस्कार. 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 मग तुम्ही सगळे कुठे असता राहायला? कोल्हापूर. मग आज कोल्हापूरवरून आलेत? होय ना? हो. पांढरा तांबडा वगैरे म्हणजे कालच संपलाय म्हणून बोलवलं आम्ही कोल्हापूरच्या. इतके दिवस ठेवून दिला होता मेंडोलिन मागे. कळलं का? नाही नाही, खूप मस्त. असंच आनंदात असणार तुमचं घर. हे कळतं कसं माहिती आहे का? ज्या क्षणी मी आल्याबरोबर फक्त एक एक्सप्रेशन्स आपले बघितले आणि त्या वेळेला या माऊलीच्या चेहऱ्यावरचं जे प्रसन्न हसू आणि हास्य होतं आणि त्यामध्येच गेली 25 वर्ष किती आनंदात आणि सुखात या कुटुंबात त्या राहिलेल्या आहेत, वावरत आहेत, ते स्पष्ट होत होतं. काय तन्वी, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. काय करते सध्या तू? आता माझी 10वी झाली. मग तुझं सगळं बालपण कुठलं? वारणा नगरमध्ये. मग वारणा नगरमध्ये मेंडोलिन सारखं वाद्य शिकावं हे तुला कसं काय वाटलं ग? तिथे वारणा नगरमध्ये आमचा बालवाद्यवृंद आहे. हो, तो अत्यंत प्रसिद्ध आहे. हो, तिथेच मी शिकले. तिथं सगळे इन्स्ट्रुमेंट शिकवतात, मॅन्डोलिनच असं नाही. काहीतरी ऐकाव ना, सुरुवातच करूया ना. छान. काय मस्त, किती गोड. काय वातावरणच एकदम बदलून गेलं. कुठलं माहेर? कराड. तुमचं बालपण कुठलं? कोल्हापूर वारनगर. हे कसं काय शोधलं? ते आमचं अरेंज मॅरेज होतं. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? काय हो, काय झालं? कसं काय? कसं काय म्हणजे माझा भाऊ आणि ह्यांचे मित्र एकत्र जॉबला होते. मग असंच लग्नाचं माझं चाललेलंच होतं. मग त्यांनी सुचवलं. किती वर्ष झाली? 25 वर्ष. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की आता 25 वर्ष हा खूप मोठा पल्ला आहे. पण या 25 वर्षामध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला तुमच्या आयुष्यातला? सगळ्याच आनंदाचा क्षण म्हणजे हाच. आता ही तन्वीला तर एवढं मोठं स्टेज मिळालं आता सारेगमचं, हेच मोठं स्वप्न होतं. हा सगळ्यात मोठा आनंद. आणि त्यात आता तुमचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तो एक आनंदाचा क्षण. बरं, आता तुमच्या दोघांमध्ये घरात 25 वर्षात बोलतं कोण आणि ऐकतं कोण? ही बोलते मी ऐकतो. खरं असंच आहे? असंच आहे. मुलींना विचारतो काय बाबा, आई बाबा यांच्यामध्ये पटकन एखादी गोष्ट हातून तुमच्या चुकली तर पहिला सूर कोणाचा बदलतो? आईचा. काय दोघी एका वाक्यात म्हणजे एका सुरात दोघी बोलल्या आहेत आईचा. बरं, ज्या क्षणी तुला फोन आला सारेगमपचा, काय वातावरण होतं? कसं काय तुझं? कारण इतकी जण आहेत. मी त्यांना 2 महिन्यांपासून व्हिडिओज माझे सेंड करत होते कमलेश सरांना मॅन्डोलिनचे. आणि त्यांचा आदल्या दिवशीच फोन आला की तुम्हाला यायचं आहे उद्या मुंबईला म्हणून रात्री.
मग म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं की हे यासाठी असं बोलवणार आहेत वगैरे. मला सरप्राईजच होतं सगळं हे. मग खूप खुश झालेले तिथे श्रुतीताईला वगैरे, निलेश दादा सगळ्यांना बघून. पण आता जशी तू टीव्हीत दिसतेस आम्हाला, बहिणीला विचारतो, शांत, मेंडोलिनवरच लक्ष ठेवून, घरी पण तशीच असते का? अजिबात नाही. नाही. नाही, मग कशी असते तन्वी घरी? एकदम अशी दिसते तशी नाहीये, पूर्ण वेगळीच आहे. म्हणजे कशी आहे तन्वी? आम्हाला कळलंच पाहिजे, आता पेपर फुटलाच पाहिजे. म्हणजे इथं दिसते ना एकदम शांत वगैरे, तशी नाहीये. खूप आगाव आहे, लगेच चिडती, भांडती. आणि असं असं वाटतं की ती माझी मोठी बहीण आणि मी तिची छोटी. काय तन्वी, बोल आता. घरात तर सगळेच तसे असतात ना. ताई कशी असते? शांत? नाही, मग ती पण तशीच आहे. तशी म्हणजे? आमची म्हणजे भांडण पण होतात आमची खूप. हं. ती ती तर खूप बोलते माझ्यापेक्षा. नाही, पण तिचं म्हणणं आहे की शांत तू बिलकुल दिसतेस तशी नाहीयेस शांत, तू घरात खूप आक्रमक असतेस. तर ते खरं आहे का? थांब, आपण परीक्षकांना विचारूया. बरोबर आहे. मी तुम्ही मोठ्या मुलीच्या बाजूने आहात. हो. हो ना? बघा, आता मेंडोलियनची बोटं अशी अशी उडायला लागली आहे ना. तुला तुझ्या ताईने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? ती आहे तशीच चांगली आहे. बर, ताई, तन्वीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? म्हणजे ती लगेच चिडती, ते म्हणजे कमी करायला पाहिजे. आई, तुमचं काय म्हणणं आहे? तिचं थोडंसं हायपर होते, ते थोडंसं तिने थोडंसं कमी केलं पाहिजे. थोडंसं कमी, बाकी ठीक आहे. तन्वी, पण तुला ज्या दिवशी सारेगमप लिटिल चॅम्पच्या स्क्रीनवरती झी मराठीवर तुला सगळ्यांनी बघितलं, काय प्रतिक्रिया होती? आम्हाला खूप छान वाटलं होतं. आणि तेव्हा पण कसं होतं की ती जस्ट शूटिंग करून घरी आली होती आणि मग तिचा पहिला एपिसोड होता. त्यावेळेला आम्ही सगळेजण हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो. ती दिसल्यावर एकदम असं म्हणाला, अरे वा, ही दिसायला लागली वगैरे. खूप छान वाटलं होतं. ताईचं आत्ताही आवाज बदलला, बघितलं? म्हणजे तो क्षण ताईच्या आवाजातनं, तिच्या मनातनं, तिच्या डोळ्यातून व्यक्त होऊ लागला की त्या वेळेला किती सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल. हो ना? कशी आहे तन्वी? चांगलं. हा, किती गोड. काय दोन बहिणींचं प्रेम आहे. मला आता तुला विचारायचं, एखादी गोष्ट मनात असेल तर तू आधी ताईला सांगशील, आईला सांगशील की बाबांना सांगशील? ताईला. हे प्रेम असतं ना भावंडांचं. एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघांसाठी, आणि या खेळामध्ये लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. समोर काही चित्र आहेत, ती ओळखायची, आणि ती ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तर बघूया काय होणार. पहिलं चित्र तन्मनी. काय आहे? तन्मनी. अभिनंदन. पुढचं चित्र, ह्याला काय म्हणतात? मोहनमाळ. अभिनंदन, अभिनंदन. हे हातात घालायचं बांगडीसारखं काहीतरी आहे, याला काय? याला पिछोडी म्हणतात. अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ माऊली तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि आता नमस्कार, या तुमच्या? नंदुबाई, मोठ्या नंदुबाई. अरे बापरे, बरोबर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 32. तुमचं आधी लग्न झालं? माझं आधी लग्न झालं. कसं काय 25 वर्षात या वहिनीबद्दल तुम्ही काय सांगाल, जे काही तुम्ही त्यांना बघितलंय त्याबद्दल? आहेत, चांगल्या स्वभावाने वगैरे आहेत त्या. तसं काही आमच्या दोघींचं कधीच नाही खटकलं. असं एकमेकींना घेतलं मी समजून. अरे वा, म्हणून नाही खटकलं. हा. म्हणजे असं नाही, कधी असं भांडण वगैरे असं कधीच नाही. नाही. कधीच नाही. असं आबोला पण नाही कधी. कारण मी मोठी आहे त्यामुळे त्या माझ्याशी नेहमीच असं आदरानच वागल्या. माझ्याबरोबर तरी त्या खूप चांगल्या वागल्या. या, हा. म्हणजे इतरांशी वाईट वागले? तसं काही नाही. नाही नाही, तुम्ही अंडरलाईन केलं, माझ्या बरोबर तरी त्या चांगल्या, तरी हा का घातला मग? हा? नाही, पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही आता कुठे असता राहायला? मी देवर्डे म्हणून आहे, इस्लामपूर जवळ. बरं. तिथे असते मी. सासर तिकडे? सासर माझं ते. आता या लेकीला तुम्ही बघताय, हो. काय तुमचं काय म्हणणं आहे? लहानपणी असं वाटलं होतं कधीतरी हा एक टप्पा ती पार पडेल? लहानपणापासूनच वाटतं की ती काहीतरी करेल असं वाटतच होतं.
कारण तिच्याकडे तेवढे गट्स आहेत आणि होते पण. आणि तिच्यामुळं आम्हाला होम मिनिस्टरमध्ये यायला संधी मिळाली, तुमचं स्टेज मिळालं, तर तिचं खूप मला अभिमान वाटतं त्याच्याबद्दल. क्या बात आहे. कारण हा कार्यक्रम हा अख्ख्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि 17 वर्ष पूर्ण करून 18व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. या प्रवासामध्ये अनेक कुटुंबांना भेटता आलं. खूप छान. म्हणजे अनेक कुटुंबांना अजून भेटायचं आहे, अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचायचं आहे. पण या कार्यक्रमाने एक एवढं मोठं महाकुटुंब तयार केलं आहे ना, आणि त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. तुम्हाला अशी कसली आवड गाण्याची वगैरे? मी पण वारणा बालवाद्य वृंदमध्ये होते. तुम्ही काय वाजवायचे? मी सतार आणि तार शहनाई म्हणून होते वाद्य. अरे वा. तुम्ही मी नाही, तुम्ही कधी संगीतात नव्हते. म्हणजे गाणी ऐकायची मला आणि आवड भांडी होती. वगैरे काय वाजवलीत नाही? तन्वी, तुला कधी असं वाटलं नाही आई बाबांना एखादं गाणं शिकवावं किंवा आई बाबांनी गावं आणि तू वाजवावं, असं कधी वाटलं नाही तुला? शिकवते मी मध्ये मध्ये कधी कधी त्यांना. कुठलं शिकवलं? हार्मोनियम शिकवली. बाबांना? हो. आई ती कधी म्हटलीच नाही मला शिकव म्हणून. काय हो, तुम्ही का नाही कधीच सांगितलं मला शिकव म्हणून? हां, शिकायचंच झालं वाद्य लेकीकडून किंवा एखादी कला, तर कुठली शिकाल? कीबोर्ड मला आवडेल शिकायला. आवडेल. मग कधी सुरुवात करताय? आता इथून गेल्यानंतर. चला, काहीतरी सुरुवात होणार आहे. तुझं काय म्हणणं आहे या दोघींबद्दल आता? मम्मी खूप म्हणजे असं काय असेल ते लगेच बोलून जाते, असं माघारी काय नसतं तिचं. आणि काय जरी झालं मोठ्या छोट्या गोष्टी तर आम्ही सगळ्या आत्याला सांगतो. अच्छा. हो. म्हणजे हा एक मेन पॉइंट आहे, हो की नाही? वहिनी कशा मायाळू पण आहेत, समजावून घेतात. आणि मोठी बहीण ही मोठी आमच्यासाठी आधार हेच आहे, सांभाळून प्रत्येक गोष्टीत ती. आणि भाऊ पण, हो ना. हे दोघं पण. स्वभाव चांगला आहे त्यांचा. खरं कधी कधी जरा काहीतरी होतात, कारणं असतात, काहीतरी विषय होतात काहीतरी. खरं जरा दुर्लक्ष करायला लागते. प्रत्येक गोष्टी काय आपल्या म्हणजे सिरियस घेऊन चालत नाही. बर. आहेत, चांगला आहे स्वभाव. होय ना. हो हो हो. त्यांचा काही प्रश्नच नाही. दहशतच एवढी आहे की प्रश्नच नाही म्हटलं की विषय संपला. दहशतीच्या दबावाखाली किती बघा बोलतायत सगळे. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं, म्हणजे स्वभाव त्यांचा चांगला आहे. दिसतात तशा त्या, खरं त्या एवढ्या म्हणजे हे नाही, स्वभावाने एकदम गोड आहेत. हो 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 हो. बरं बरं. आता दोघींसाठी एक खेळ आहे आणि या खेळात कोण जिंकणार ते आम्हाला बघायचं आहे. खेळ सोपा आहे. टूथपिकच्या सहाय्याने तो एक एक स्ट्रॉ उचलायचा आहे. म्हणजे त्याच्यात पिवळा रंग आहे, निळा रंग आहे आणि भगवा रंग आहे. तर भगव्या रंगाच्या ज्या स्ट्रॉ आहेत ना त्या उचलायच्या आहेत आणि तुम्ही त्या ग्लासमध्ये आणि तुम्ही या ग्लासमध्ये गोळा करायच्या. कुठेही त्या स्ट्रॉला बोटाचा स्पर्श होता कामा नये. 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉ कोण गोळा करणार बघूया. 1 2 3 वेळ सुरू झाली. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. इकडे 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर. नमस्कार. तुमचं नाव? कोमल धनंजय पाटील. कोमल आणि तन्वी, हो की नाही? आता दोघी आहात तुम्ही. चला, आज दोघींनी एक प्रॉमिस करायचं असेल एकमेकींना, तर कुठलं कराल? मी जास्त चिडचिड नाही करणार. आणि मी जास्त इरिटेट नाही करणार. अच्छा, हो का? तुम्ही इरिटेट करता म्हणजे कसं काय? म्हणजे मी खूप क्वेश्चन्स विचारते.
म्हणजे कशा पद्धतीचे? म्हणजे आता शाळेत गेल्यावर हिने काय भाजी आणलेली, तिने काय आणलेली, असं सगळं. का हो तुम्ही असं? मग आता त्यांनी प्रॉमिस केलंय आता इथून पुढे त्या इरिटेट करणार नाही. पण त्यांचं इरिटेट न करणं कशावर आहे माहिती आहे का? आपण चिडचिड न करण्यावर आहे. हा? कुटुंबाबद्दल काय सांगशील तन्वी? सगळेच म्हणजे असं मला समजून वगैरे घेतात. काय लागलं की मी आत्यांकडे जाते, त्यांच्याकडे पण मला राहायला वगैरे खूप आवडतं. सुट्टीत वगैरे आम्ही सगळे एकत्र येतो. खूप मज्जा मस्ती चाललेली असते सगळ्यांची. किती मस्त वाटतं अशा कुटुंबाशी गप्पा होतात तेव्हा. आज बघा होम मिनिस्टरच्या या कुटुंबामध्ये सगळं कुटुंब नाही तर आम्हाला कसं भेटलं असतं, हो की नाही? आणि हे सगळं तू घडवून आणलेलं आहेस असं आम्ही म्हणतो. कारण तू तुझ्या वाद्यावरती इतकं प्रामाणिकपणे प्रेम केलंस, तू ती कला आत्मसात केलीस, म्हणून असंख्य कलावंतांमधून कुठेतरी तुझी निवड झाली. आणि ती निवड झाल्यानंतर तू इथपर्यंत आली. आणि हा सगळा मार्ग किंवा हे जे काही सगळं या गणपतीच्या निमित्तानं घडून आलं त्याच्यात हे सगळा आनंद आम्हालाही मिळाला, हो की नाही? खूप शुभेच्छा आहेत तुला. तुम्ही तर सांगितलं इरिटेट करणार नाही. पण तुम्हाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळवायचा आहे. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. आत्ता या ठिकाणी एक खेळ आहे आणि तो खेळ तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार हे आम्हाला बघायचं आहे. आणि जे कोणी जिंकणार ते आईला आज पैठणी मिळवून देणार आहे. तो पैठणी मिळवून देण्याचा मान या दोघींपैकी कोण पटकावणार बघूया. खेळ सोपा आहे. एक समोर चित्र आहे, पण ते चित्र या ठिकाणी अनेक तुकड्यांमध्ये आहे. तर ते व्यवस्थित एक एक तुकडा जुळवत ते चित्र पूर्ण करायचं आहे. आणि ते चित्र तुमच्या दोघींपैकी जी कोणी आधी पूर्ण करणार तिला आज तो आईला पैठणी मिळवून देण्याचा मान मिळणार. 1 2 3. अभिनंदन अभिनंदन. खूप छान प्रयत्न होता. अभिनंदन. वैधींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तन्वीच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.